तर वार केला तर दुसरा पलटवार करणार आहे, एक शेर तर दुसरा सव्वा शेर. हे आधुनिक क्रिकेट आहे. कधी फलंदाज करेल वार तर कधी गोलंदाज करेल पलटवार. वारे कधी इकडे तर कधी तिकडे, कधी पूर्व तर कधी पश्चिम, कधी उत्तर तर कधी दक्षिण. यू ऑल आर एन्जॉयिंग द गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. आयोजकांची मेहनत, रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि त्यातूनच हे सफल पर्व. पुढे टाकलाय ऑफ ड्राईव्हचा फटका, जस्ट अ क्लिक and this is patent stroke of legend player, the great batter Mr. Manoj Mhatre मामा यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार चौकार. आणि चौकारनं मात्र आपले इरादे स्पष्ट करत असताना ह्या केलाय पलटवार. हे आहे काउंटर अटॅक, हे आहे बॅकफायर. हरण्याची पर्वा कधी केली नाही आणि जिंकण्याचा मोह तर अजिबात नाहीये. मेहनत करत राहणार, नशिबात आहे ते मिळणारच आहे, परंतु जोवर जिंकत नाहीये तोपर्यंत मी खेळत राहणार. शेवटपर्यंत खेळणारा खेळाडू. येतोय यावेळेला पॅडल केलं, बॉलला ऑन साइडला ड्राईव्ह केलं, क्लिक केलंय, मिळेल ती अजून एक धाव. एक ना धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल. जी निर्माण करून दिली होती त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. तत्पश्चात जर का आपण पाहिलं तर मात्र मैदानामध्ये एक अजून एक हरहुन्नरी खेळाडू ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. नाव आहे मनोज म्हात्रे मामा. समोर आहे बबलू. हो, हा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा हा बॉल. बदल आली तर नाहीये, फुटवर्कचा अभाव आणि इथे मात्र अजून एक डॉट बॉल. सामना महत्वाचा आहे. सामना लुझर या दोन टीम्स मध्ये, त्यामुळे गुणवत्ता सादर करावी लागेल. पराभूत झालेल्या पहिल्या दोन टीम्स मध्ये हा सामना रंगत असताना जो जिंकेल तो जाईल पुढे, स्पर्धेतलं स्थान निश्चित करेल, प्रवास निश्चित करेल. जो पराभूत होईल तो जाईल स्पर्धेतून बाहेर. हा फुलटॉस बॉल, एरियल अटॅक आपल्याला पाहायला मिळाला. आणि याच गोष्टीची चर्चा आपण करत होतो. खेळाडू हे कधी जुने होत नसतात. खेळाडूंची धमक, खेळाडूंकडे असलेली धाडस, त्यांचं साहस, त्यांच्याकडे असलेलं संपूर्ण समर्पण तुम्हाला खेळाडू म्हणून मात्र एक वेगळी ओळख निर्माण करून देत असतं. मग हरदेव समालोचन कक्षामध्ये होते, मायक्रोफोनच्या माध्यमातून त्यांनी म्हणाले एक म्हातारे आणि एक यंग. खेळाडू कधी म्हातारा होत नसतो. एज इज जस्ट अ नंबर. तुमच्यातलं धाडस आजही समर्थकडू 40+ लीड करत असतात. आजही रघु परदेशी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आजवर खेळ करतायत. सोन्या तो आजही खेळतोय. आज आपले मनोज मामा सुद्धा खेळ करतायत. हाही बॉल मागच्या बाजूला ओमकार आहेत, बॉलला ग्रीप करतील, एक मिळेल. धावपट्टू आज मनोज मामा मदत करण्यासाठी हे दोन संघ असुसलेले आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला जयेश तांडेल त्यांचा संघ आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील कपिल भोईर आणि त्यांचा संघ. एका बाजूला एक्सपिरियन्स चॅम्पियन खेळाडूचं नाव आहे मनोज म्हात्रे मामा आणि एका बाजूला यंग ब्रिगेड ओमकार. पुढे टाकला हा बॉल खोल टप्प्याचा. जर का थोडं फुटवर्क झालं असतं तर ओव्हर पीस मिळाला असता, फुल टॉस कन्वर्ट करता आला असता, परंतु तसं घडलं नाहीये. धावा 2 मिळाल्या आणि मामांचं खरं तर कौतुक आम्ही यासाठी करू कारण आतापर्यंत धावसंख्या आपण पाहता 22 मध्ये अजून 2 ऍड झाल्या, 24. मग अशी आम्ही म्हणालो होतो एक बाद 22, आता 2 ऍड झाल्या, धावसंख्या झाली ती 24. आयोजकांच्या वतीनं सर्वच घटकांना आज रखरखत्या उन्हामध्ये थंडगार शीतपेय नव्हे तर कोकम सरबत मात्र उपलब्ध करून दिली. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. ओव्हर द विकेट ना नेक्स्ट बॉल. जागेवरनं क्लिक केलाय, फिल्डरला चॅलेंज करून बॉल गेलाय घरंगलत. 1 2 3 and 4. मनोज म्हात्रे हे सांगतात की क्रिकेट हा खेळ फक्त ताकदीचा नाहीये, हा खेळ आहे तो तुमच्या बुद्धी चातुर्याचा. तुमच्याकडे किती एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्स सोबतच तुम्ही मैदानामध्ये कशा पद्धतीने तग धरून उभे आहात. गोलंदाजाची लाईन, त्याचा चेंडू किती डेव्हिएट होतोय, बॉलला लेट खेळले परंतु थेट खेळलेत. आलेला हा चौकार सांगून जातोय की खऱ्या अर्थानं अनुभव तजुर्बा बहुत बडी चीज होतीये. आणि तेच दाखवत असताना आलेला हा चौकार टोटल स्कोर पोहोचला 28 या आकड्यावर. मगाशी या गोष्टीच्या आपण खरं तर चर्चा केली. हॅशटॅग एक्सपिरियन्स मामा. हा बॉल बॉटमॅनचा वापर केलाय, बॅकफुटवरनं पुश केला बॉल. फिल्डर आहेत तिकडे, 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मध्ये जाईल, फॉरवर्ड येतील फिल्डर जोगेश तांडेल, बॉलला उचलतील, फेकून देतील. 2 वेळा 2 धावा, 3 वेळा 3 सिंगल्स मनोज मामा. आणि त्यांचे आता पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं फिटनेसला चॅलेंज करणारी रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त फुलातून
धावसंख्या 30 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळेल पोहोचली आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज ओमकार. पुढे आले, स्टेप आउट झाले, पुन्हा आता गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट केलं या बॉलला. बराच वेळ एका जागेवर बसून राहू नका, तेच काहीच सांगत असताना विजय हवा तर घाम घालावा लागेल. समोर एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, त्यामुळे मैदानामध्ये उत्तम खेळ हा करावा लागेल. आमच्या टप्प्यात येणारे चेंडूंचा आम्ही कार्यक्रम करणार, परंतु तुम्ही जरी चांगली गोलंदाजी केली तरी सुद्धा आम्ही मैदानामध्ये आमच्या परीने 100% खेळ करण्याचा प्रयत्न करू. हेच काहीच दाखवत असताना मैदानामध्ये मनोज म्हात्रे यांची फलंदाजी आतापर्यंत 9 चेंडू 24 या आकड्यावर ते खेळ करतायत आणि बऱ्याच कालावधीनंतर त्यांचा हा बहरलेला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवरफुल टीम, पॉवरफुल हा प्लेअर आणि पॉवरफुल ही बॅटिंग, ताकदीचं प्रदर्शन, शक्ती, युक्ती, कौशल्याचं प्रदर्शन आणि काय आत्मविश्वास आहे, जबरदस्त अफलातून हलवार पद्धतीनं पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह. मैदानामध्ये डेल्टिन रॉयल्सचा संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. ऑपोजिट टीम कडे जर का आपण पाहिलं गेलं तर तटस्थतेचा, संयमाचा, चेतना शक्तीचा प्रतिनिधित्व करणारा रंग राखाडी ग्रे. हा बॉल पुन्हा एकदा पुढे आले, गॅप शॉट सिलेक्शनला ढकलून दिले, डीप मध्ये लॉंग चेस्ट टू द फील्ड. मिळालेला अजून 2 धावा, धावसंख्या झाली ती 49. सर निशांत, तिकडे तो आकाश येरवल आणि अलंकार दादा भेटतात का बघ, त्यांना घेऊन या. क्रिकेटमध्ये थोडंसं सिरियसनेस असलं पाहिजे. आम्ही जेव्हा कॉल करत असतो, इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला यायचं असतं, चर्चा करायची असते, स्पर्धेबद्दल चर्चा होईल, तुमच्या खेळाडूंबद्दल चर्चा होईल, आयोजनाबद्दल. मनोज मामा, हा बॉल ऑन साइडला, फिल्डर आहेत बबलू, एक टप्पा उचलणं पसंती देतील आणि मिळेल ती फक्त 1 धाव. धावसंख्या झाली ती 50 ऑन बोर्ड नाव. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स बॅटिंग टीम आद्य शिवाय लॉयन्स. आपण राखाडी रंगाचा उल्लेख करत होतो. राखाडी रंग म्हटला की मग कौशल्याचं प्रतीक, शिस्तबद्धतेचं रंग. येथील फिरकीचा जादूगार, मास्टर बॉलर नाव आहे मंगेश कडू. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते, राईट आर्म अराउंड द विकेट. स्विचचा प्रयत्न, नाहक प्रयत्न. हाऊ इज दॅट इज द अपील. अंपायर स्टेज मम ॲट इट्स प्लेस. धावसंख्या 1 न पुढे जाईल. पंचांचा इशारा आलेला नाहीये, आला इशारा लेग बायचा.